नमस्कार. मी निखिल रायपुरे, वर्धेचंच. आणि तुम्ही दोघांनी फवारणी केली या शेतावर. तर कशाची फवारणी केली? बूस्टर, ॲग्रो ग्रोथ बूस्टर. हां. अच्छा. ॲग्रो ग्रोथ बूस्टरची फवारणी केली. किती फवारणी केली याच्यावर? एकच झालेली. एकच फवारणी झालेली. अच्छा, तुम्हाला काय फरक आढळत आहे यावर? बाकीच्या चांगला आहे. अच्छा. म्हणजे पान वगैरे आणि हाईट पण उंची पण वाढलेली आहे आणि थोडासा घेरा पण वाढलेला आहे, पाती वाढलेली आहे. अच्छा, बाकीच्या याच्यापेक्षा बाकी या शेतामध्ये आणि बाजूच्या शेतामध्ये लावून सारखीच होती काय? हो, सारखीच होते. तर आपण बाजूच्या शेतामध्ये जाऊया. हे आपण बघत आहे या शेतामधले जे कापसाचे जे झाडं आहे, या पराठीवर ॲग्रो ग्रोथ बूस्टरची फवारणी झालेली आहे. फक्त एकच फवारणी झालेली आहे आणि आता पुन्हा एक फवारणी होणार आहे. आणि या शेतामधला आणि बाजूच्या शेतामधला जो फरक आहे तो तुम्हाला दाखवतो आहे. हे दुसऱ्याचं शेत आहे, गोविंदा डोळे यांचं. आणि या शेतामधली आणि बाजूच्या शेतामधली म्हणजे आपल्या शेतामधली फरक तुम्हाला दिसून पडत आहे. झाडाची उंची पण कमी आहे, बरोबर आहे ना सर? झाडाची उंची पण कमी आहे आणि थोडंसं पानं पण मुरगळलेले दिसत आहे, अनहेल्दी दिसत आहे. आणि या झाडाची उंची जास्तीत जास्त टोंगळ्यापर्यंत येतं, गुडघ्यापर्यंत, 6 इंच ते 8 इंच. आणि त्या झाडांची जी उंची आहे ज्यामध्ये ॲग्रो ग्रोथ बूस्टर लावलेला आहे त्यामध्ये कमरेपर्यंत ते झाडाची उंची आलेली आहे. तर हा फरक याच्यामध्ये ॲग्रो ग्रोथ बूस्टरनी आलेला आहे. तुम्ही या झाडाचं बघू शकता की टोंगळ्याच्या वरती, गुडघ्याच्या वरती कोणतंच झाड दिसून नाही पडत आहे तुम्हाला. आपलं नाव? निलेश भाऊ, तुम्हाला फरक जाणवत आहे ना यामध्ये? दोन्ही याच्यामध्ये एका दिवसाचाच फरक आहे, फक्त काही नाही. पराठीत नाही फरक, एका दिवसाचाच फरक आहे म्हणतात. एका दिवसाच्या फरकामध्ये तुम्ही बघू शकता दोन्ही शेतामध्ये जे फवारणी आहे फक्त एकचदा झालेली आहे. पण आपल्या शेतामध्ये, या शेताचे मालकाचे नाव आहे भावरावजी मेघे यांनी ॲग्रो ग्रोथ बूस्टरची फवारणी केली होती. फक्त एक फवारणी झाली आहे. तुम्ही झाडाची उंची बघू शकता किती उंची झालेली आहे. कमरेपर्यंत झाड आलेलं आहे, कमरेपर्यंत झाड आलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ की एक हेल्दी झाड तयार झालेलं आहे. झाडाची आरोग्य पण चांगलं आहे. झाडाच्या पानं जर पाहतो म्हटलं, पानं कुठेच मुरगळलेली दिसत नाही आहे आणि पानाची साईज पण वाढलेली आहे, ज्या कारणाने फोटोसिंथेसिस, प्रकाश संश्लेषणच्या माध्यमातून पण अन्न ग्रहण करतात झाडं. तर झाडं आणखी हेल्दी होत आहे आणि फुलं पण येणं सुरू झालेले आहे. पात्या भरमसाठ आहे. ओके, धन्यवाद. तुमचं म्हणणं, निलेश भाऊ, तुमचं म्हणणं काय आहे की बाकी शेतकऱ्यांसाठी की याची फवारणी करायला पाहिजे? अच्छा, ओके. म्हणजे जेणेकरून सगळ्यांना भरघोस उत्पन्न होईल. धन्यवाद.